नमस्कार. लोकशाही विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणावरची सुनावणी 4 आठवडे पुढे ढकललेली आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून होतं. मात्र सुनावणी पुढे गेल्यानं आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा रखडलेलाच पाहायला मिळतोय. पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. सगळ्या राज्याचं लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यावेळी खंडपीठानं पुन्हा 4 आठवड्यांसाठी मराठा आरक्षणावरची सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे मराठा समाजात काहीसा नाराजीचा सूर आहे. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी आणि आरोप प्रत्यारोप होत असताना या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु आता पुन्हा 4 आठवड्यांसाठी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आरक्षणाला स्थगिती देताना प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आलं होतं. परंतु आजची सुनावणी नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे पार पडली. याच खंडपीठाकडून आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. सकाळी 11 वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. परंतु यावेळी सरकारी वकील मुकुल रोहतगी हे अनुपस्थित होते. त्यानंतर काही काळासाठी न्यायालयानं सुनावणी तहकूब केली. त्यामुळे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मधल्या 10 दिवसामध्ये आपण काय करत होता, आपल्याला कुठला प्रश्न होता, कोणाचा सल्ला घ्यायचा बाकी होता. एकीकडे राज्याचे एजी म्हणता की मराठा आरक्षणामध्ये सहभागी नाही, मग सल्ला कोणाचा घ्यायचा होता आणि ज्यांचा सल्ला घेतला ते आज हजर का नव्हते, असे अनेक प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे 10 दिवस व पुढच्या 28 दिवस मराठा आरक्षणाचे विद्यार्थ्यांचे वेस्ट केलेले आहे, असं माझं स्पष्टपणे म्हणणं आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप विरोधक करतायत. केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आता वेठीस धरला गेलेला आहे. सगळी ॲडमिशन्स थांबले, सगळ्या नोकऱ्या थांबल्या, पूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला गेलं. आणि त्यामुळे राजकारण करण्याची माझी बिलकुल इच्छा नाही, राजकारण करण्याची BJPची इच्छा नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या विषयामध्ये सरकार सिरियस होणार की नाही, सरकार गांभीर्याने विचार करणार की नाही, सरकार पुरेशी तयारी करणार की नाही. महाविकास आघाडी सरकार ह्यांना मुळामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे, धनगरांना आरक्षण द्यायचंच नाही आहे. ह्यांची मानसिकता नाही आहे, इच्छाशक्ती नाही, म्हणून तर ह्या सगळ्या चुका दाखवत आहेत ना. जेव्हा ह्यांना रिया चतुर्वेदीचे विषय येतात, जेव्हा ह्यांच्या सुपुत्रांचे विषय येतात, त्या बेबी पेंग्विनचे विषय येतात, तेव्हा हे लोकांना बरोबर केसेस विशेष बरोबर मोठ्यातले मोठे वकील बरोबर दिले जातात. कोणाला अडकवायचं असेल त्यांच्याकडे सगळे पैसे आहेत, चांगले ते चांगले वकील आहेत. पण गरीब मराठा समाजाच्या मुलांना तर आरक्षण देण्यासाठी हे लोकांकडे पैसे नाहीत आणि ह्यांची तयारी नाही, म्हणून ह्यांची मानसिकता आणि इच्छाशक्तीच नाही आहे मराठ्यांना आरक्षण देण्याची. मागच्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजतंय. समाजानं विविध मार्गानं आंदोलनं करूनही समाजाच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. त्यात मराठा आरक्षणावरून सर्व राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहे. त्यामुळे सुनावणी कधी संपते आणि आरक्षणाचा विषय संपून प्रत्यक्षात लाभ कधी मिळतो त्याच्या प्रतीक्षेत मराठा समाज आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत पॅनलमध्ये जोडले गेलेले आहेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि याचिकाकर्ते दिलीप पाटील देखील यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवात दिलीप पाटील यांच्यापासून मला करायला आवडेल. दिलीपजी, मला सांगा, स्थगिती संदर्भातली सुनावणी ही आता अगदी जवळ आलेली होती आणि आता मंजिल अभी दूर नाही असं वाटत असताना पुन्हा एकदा तारीख पे तारीख आपल्याला पाहायला मिळतंय. दिलीपजी, मराठा समाज असेल, मराठा तरुण असेल, प्रत्येकाला आज कुठेतरी वाटत असेल की आणखी किती काळ ही परीक्षा आपल्याला द्यावी लागणार आहे. दिलीपजी, आता जी तारीख आज जी तारीख पडली
मराठा समाजाची हं, एक अपेक्षा होती, मराठा विद्यार्थ्यांची अपेक्षा होती की मराठा समाजाला आत्ताच्या जे तारखेला स्टे उठेल आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. हं. विद्यार्थ्यांचा फक्त प्रश्न नाही आहे, तर नोकरीचा देखील प्रश्न आहे. नोकरीचा प्रश्न अडकलेला आहे. पोलीस भरती अडकलेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ज्या जुन्या ज्या आहेत 2014च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, 2014च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न देखील या सरकारने सोडवलेला नाही आहे. आम्हाला बऱ्याच वेळा सांगितले की 2014च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवतो. या कोर्टाच्या सुनावणीमध्ये अपेक्षा अशी होती की सरकार व्यवस्थितपणे प्रयत्न करेल हं. आणि जे काही स्टे उठायला पाहिजे आणि त्याचबरोबर कोर्टाकडून क्लॅरिफिकेशन घ्यायला पाहिजे की 2014चे विद्यार्थी 3,500 विद्यार्थी आहेत, त्यांचा प्रश्न सुटायला हं. पाहिजे अशा पद्धतीचं या सरकारकडून अपेक्षा होती. आम्ही गेले जवळजवळ 1.5-2 महिने झाले सरकारला सांगतोय की सरकारने यावरती सिरियसली विचार करायला पाहिजे आणि सिरियस विचार करत असताना सरकारने एकच धोरण असं ठेवायला पाहिजे होतं की प्रत्येक जे समन्वयक असतील किंवा त्याचबरोबर जे लोक जे आहेत, जे वकील आहेत, ज्या वकिलांनी मुंबई हायकोर्टातली केस लढली आणि ज्या वकिलांनी मुंबई हायकोर्टातली केस जिंकली त्या वकिलांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे होतं. हे फक्त सांगतात की आम्ही या वकिलाला दिलं, त्या वकिलाला दिलं. यांनी वकील दिले कुठले? रोहतगी, पटवारी, त्यानंतर कपिल सिब्बल साहेब असू देत किंवा अभिषेक मनु संघवी. अहो तुम्ही मोठे वकील दिले, तर हे ज्या वकिलांना ब्रीफिंग करणारे जे आहेत, हायकोर्टातले जे वकील ज्यांना मागासवर्गीय आयोगाबद्दल माहिती आहे, या लोकांच्याकडून या लोकांना ब्रीफिंग झालंच नाही. माननीय अशोक चव्हाण साहेब यांनी बऱ्याच वेळा मीटिंग मध्ये सांगितलं की आम्ही या ठिकाणी जे काही हायकोर्टातले वकील आहेत त्यांची एक कमिटी बनवू आणि कमिटीच्या तर्फे या लोकांना ब्रीफिंग करू सिनियर काउन्सिलना. असं कधीही झालं नाही. त्यांनी 2-3 बैठका घेतल्या फक्त. त्या 3ही बैठकामध्ये आज त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही मराठा वकिलांची, तज्ञ लोकांची एक कमिटी करतो. कमिटी केली नाही. त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की जे सिनियर वकील आहेत यांना ब्रीफिंग करण्यासाठी आम्ही मीटिंग घेतो. ती मीटिंग घेतली नाही. आता जे झालं गेले 20 दिवस झालं तुमचं ऍप्लिकेशन दिलं म्हणताय. कुठलं ऍप्लिकेशन या सरकारनं दाखवावं. मी दिलीप पाटीलजी, तुम्ही म्हणताय ब्रीफिंग व्यवस्थित दिलं गेलं नाही, या संदर्भातल्या मीटिंग्स घेण्यात आलेल्या नव्हत्या आणि मीटिंग्स होत नाही, त्यामुळे योग्य ती माहिती बाजू मांडणाऱ्यांकडे नाहीये असं दिलीप पाटीलजी आपण म्हणतात. प्रवीण दरेकरांकडे मला जायला आवडेल यावेळेला. प्रवीणजी, आपण बघतोय वेळ काढूपणा सुरू आहे की काय असं संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसतं. जसं दिलीप पाटील जे आता मगाशी म्हणालेल्या याचिकाकर्ते स्वतः त्यांचं म्हणणं आहे की योग्य रीतीनं जे आहे ब्रीफिंगच करण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे दिशाहीन कुठेतरी ही बाजू मांडण्यामध्ये सरकार अपुरं पडतंय की कमी पडताना दिसतंय आणि त्यामुळे तारीख पे तारीख जी आहे ती यावेळेला मागावी लागते. तांत्रिक कारण आज पुढे करण्यात आलेलं होतं. 11 वाजता होणारी सुनावणी जी आहे ती दुपारी घेतली जाईल असं स्वतः अशोक चव्हाणजी देखील म्हणालेले होते. त्यामुळे जर आजची तारीख मिळालेली आहे तर तशा प्रकारची टेक्निकल तयारी करणं देखील अपेक्षित असताना वेळ काढूपणा करण्यासाठी ही कारणं पुढे केली जात आहेत का? प्रवीण दरेकरजी. नाही, खरं म्हणजे हे सरकार भांबावलेल्या अवस्थेमध्ये आहे. आता आमचा मूळ प्रश्न राहतो की खरंच या सरकारला आरक्षण द्यायचं आहे का, अशा प्रकारच्या त्यांच्या उद्देशावरच आमची शंका उपस्थित आहे. बरोबर. कारण आपण बघाल की रिव्ह्यू पिटिशन केल्यानंतर तुम्ही आदल्या दिवशी अशोक चव्हाण साहेब प्रेस घेऊन सांगतात की आता उद्या आम्ही त्या ठिकाणी हेरिंगच घेणार नाही, हेरिंगलाच जाणार नाही. मग तुम्हाला अगोदर 10-15 दिवस या गोष्टीची कल्पना नव्हती का? आणि नंतर त्या ठिकाणी हेरिंग लागल्यानंतर 2 नंबरला त्या ठिकाणी जेव्हा पुकारलं गेलं त्यावेळेस त्यांचा वकीलच उपस्थित नव्हता आणि मग पुन्हा नंतरच्या हेरिंगला त्या ठिकाणी वकील उपस्थित झाला. याचा अर्थ या सरकारला या विषयासंदर्भात अजिबात गांभीर्य त्या ठिकाणी नाही. कुठल्याही प्रकारची माहिती जे मगाशी दिलीप पाटील म्हणाले ते खरं आहे की हा विषय तसा नाजूक आहे. हा विषय तसा लॉच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचा असताना आयोग असेल, मागासवर्गीय आयोग असेल, कमिशन नेमलं होतं ते असेल, त्यातले वकील, विरोधी पक्ष या सगळ्यांना एकत्रित घेऊन भूमिका मांडणं आवश्यक होतं. परंतु गोंधळलेलं सरकार आहे. याचं कारण महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाच्या 3 भूमिका आहेत.
हां केवळ त्या ठिकाणी बोलतात मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसींवर अन्याय नाही झाला पाहिजे, परंतु विजय वडेट्टीवार असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांचाही या सरकारवर दबाव आहे. त्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिवसेनेची ठोस भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही आणि राष्ट्रवादी तर नरोवा कुंजरोवा अशा अवस्थेत असल्या कारणानं जो एकत्रित इम्पॅक्ट असायला पाहिजे तो दुर्दैवानं या ठिकाणी दिसत नाही. बरोबर. आपण बघाल की कोर्टामध्ये सुद्धा मुकुल रोहतगींचं त्या ठिकाणी सांगितलं की 5 जणांच्या खंडपीठाकडे त्या ठिकाणी पाठवण्यासंदर्भात वक्तव्य झालं आणि ॲट द सेम टाइम कपिल सिब्बल काय सांगतात की या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये काही मुद्द्यांवर त्या ठिकाणी आमची मतभिन्नता आहे. अरे म्हणजे जे 2 महत्त्वाची लोक ही केस त्या ठिकाणी हाताळतायत त्यांच्याच मतभिन्नता असेल, सरकार म्हणून त्या ठिकाणी एकवाक्यता नसेल, कसा हाताळणार आहोत विषय आपण हा. आणि त्याच्यामुळं बेफिकिरी या ठिकाणी या सरकारची मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी दिसते. प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या माध्यमातून आज महत्वाचे जे 2 प्रश्न आज उभे राहिलेत, मराठा समाजाच्या मुलांची प्रवेश प्रक्रिया आज त्या ठिकाणी ठप्प आहे. 2 महिने झाले त्या ठिकाणी प्रवेशासंदर्भात काय भूमिका घ्यायची याविषयी सरकार त्या ठिकाणी काय करत नाही. नोकऱ्यांच्या संदर्भात काही लोकांच्या परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यात, नियुक्त्या झाल्या नाहीत, काहींच्या नियुक्त्या झाल्यात तर त्यांना अपॉइंटमेंट दिलेली नाही. त्यामुळे हे विषय तरी आपण मार्गी लावणार आहात की नाही. आणि प्रश्न केवळ मराठा समाजाच्या मुलांवर तरुणांवरच अन्याय होतो असं नाही, तर त्याच्यामुळे ओबीसी समाजाच्या सुद्धा प्रवेशाचा त्या ठिकाणी प्रश्न गंभीर झालाय. नक्कीच हा तिढा जो आहे तो आणखी वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे एकंदरच राज्यामध्ये अशा प्रकारचं जे चित्र उभं राहिलंय त्या संदर्भात सरकार म्हणून काही गांभीर्यानं करणार आहे की नाही. राज्य सरकार गंभीर नाही असं आपण म्हणताय. आपल्याकडे मी प्रवीणजी पुन्हा एकदा येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर देखील या चर्चेमध्ये सामील होत आहेत. सचिनजी, आपलं देखील स्वागत. मात्र यावेळेला काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाऊया. डॉक्टर राजू वाघमारेजी, दिलीप पाटील यांचं म्हणणं आपण ऐकलं असेल, प्रवीणजी दरेकर यांचं देखील म्हणणं आपण ऐकलेलं असेल. सरकार खरोखर मराठा आरक्षणासंदर्भामध्ये गंभीर नाही आहे का? सरकारची इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडते आहे का? हा प्रश्न विचारावा असा वाटतो. सत्ताधारी आहात आपण, डॉक्टर राजू वाघमारे. डॉक्टर राजू वाघमारे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? कदाचित डॉक्टर राजू वाघमारेंपर्यंत आपला आवाज जो आहे तो जात नाहीये. मात्र आपण सत्ताधाऱ्यांना या संदर्भातला प्रश्न हा विचारणं हे अपेक्षितच आहे आणि त्यासाठीच विशेष चर्चा जी आहे ती आपण आयोजित केलेली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर देखील या चर्चेत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिनजी, पहिला प्रश्न हाच की ज्या वेळेला तारीख पे तारीख मिळते, 4 आठवडे पुढे ज्या वेळेला आता ही सगळी तारीख ढकलण्यात आलेली आहे, राज्य सरकारला मिळालेला जो वेळ आहे, जो इतक्या आठवड्यांचा कालावधी आहे, तो योग्यरित्या त्यांनी वापर करणं आवश्यक आहे का? ही संधी पुन्हा एकदा राज्य सरकारला मिळालेली आहे. सचिनजी. 100% राज्य सरकारचा थोडासा निष्काळजीपणा यामध्ये जाणवतोय. परंतु मराठा क्रांती मोर्चाची भूमिका राज्य सरकार केंद्र सरकार यांच्याकडे प्रामुख्याने ही आहे की मराठा समाज शांत बसलाय त्याचा तुम्ही अंत पाहू नका. कारण मराठा समाजाच्या नुसत्या आरक्षणाच्या मुद्द्यावरच राहिलेला नसून तो आता त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचे सुद्धा आणि सामाजिक प्रगती सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेली आहे. आणि एमपीएससीच्या परीक्षा झालेल्या असतील किंवा त्याच्या मागे PSIच्या नियुक्त्या असतील, या परीक्षा असतील, या संदर्भात देखील मराठा आरक्षणाच्या या सुनावणीच्या अडचणीमुळे आपण परीक्षा पुढे ढकलायला लावलेल्या आहेत. राज्य सरकारने त्यावेळेस आपल्याला मदत केली, पण प्रत्येक वेळी राज्य सरकार आपल्या बाजूने राहील ही अपेक्षा आम्ही सुद्धा करत नाही. म्हणून आमची सगळ्यात बगडी मान्य आहे की पुढे 20 दिवस जर मिळाले असतील तर आता राज्य सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये गंभीर व्हावं, अन्यथा मराठा समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मराठा समाज आता सहन करणार नाही. बरोबर आहे. मराठा समाज जो आहे तो आता शांत बसणार नाही असं सचिन आडेकर जी आपण म्हणताय. मराठा समाजाच्या भावना आपण समजू शकतो, राज्य सरकारपर्यंत मात्र त्या पोहोचत नाहीये का? काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर राजू वाघमारेजी, का इच्छाशक्ती अपुरी पडताना दिसते? सरकार मराठा आरक्षणासंदर्भामध्ये गंभीर आहे किंवा नाही? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न विचारणं चुकीचं आहे. का? कारण सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत पूर्णपणे गंभीर आहे.
मागच्या आघाडी सरकारनेच मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सोडवला. मराठा आरक्षण त्यावेळी जाहीर केलं. त्याच्यामुळे या सरकारमध्ये असलेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमचे सगळे लोक आणि आता सामील झालेली शिवसेना, त्याच्यामुळे या सरकार पूर्णपणे मराठा आरक्षणाच्या बाबतीत गंभीर आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारून सरकारबद्दल वेगळी भूमिका तयार करणं चुकीचं ठरेल. नाही, मग डॉक्टर राजू आगमारे जी आज 11ची वेळ का टळली? ब्रीफिंग योग्य रीतीनं का झालेलं नव्हतं? मुकुल रोहतगी असतील किंवा कपिल सिब्बल जे असतील, तांत्रिक कारणं पुढे कशी काय केली जाऊ शकतात आणि अशोक चव्हाण ही कारणं पुढे करताना दिसले? मला 2 मिनिटं बोलू द्या. बोला ना डॉक्टर. ज्यांना कोर्टातलं कामकाज कळतं किंवा ज्यांना कोर्ट कसं चालतं, सुप्रीम कोर्ट कसं चालतं कळतं, त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की ब्रीफिंग किंवा आयत्या वेळेला वकिलांचे असणारे प्रॉब्लेम हे लक्षात घेतले पाहिजेत. याचा आणि सरकारचा संबंध जोडणं चुकीचं ठरेल. जर सरकार गंभीर नसतं तर एवढे मोठे वकील एकदम हाय जे काउन्सिलर आहेत, जे सिनियर काउन्सिल्स आहेत, अशा प्रकारचे देशातले नामांकित वकील सरकारने नेमलेच नसते. हा पहिला मुद्दा. मगाशी कोणतरी म्हणत होतं की त्यांना जी ब्रीफिंग करायला पाहिजे होतं हायकोर्टाच्या टीमनी किंवा बाकीच्या वकिलांनी. याचिकाकर्ते दिलीप पाटील म्हणाले होते. हा, पण ती चुकीची माहिती आहे. त्यांना ब्रीफिंग त्या पद्धतीचं करण्यात आलं होतं. काही तांत्रिक गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील आयत्या वेळी. आता ह्या ज्या वकिलांच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आणि सरकारचा संबंध येत नाही. आपण वकील नेमतो, पण वकिलाच्या डोक्यात आयत्या वेळी काय गोष्ट येते किंवा त्या काय गोष्टीवर वकील आपल्याला त्या बाबतीत प्रश्न विचारतो, ही गोष्ट कंप्लीट वेगळी आहे. त्याच्यामुळे सरकारवर बोट दाखवायचं आणि सरकारवर टीका करायची जणू काही मराठा आरक्षण सरकारला नको आहे अशी भूमिका घेणं चुकीचं ठरेल. आम्हाला नको असतं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात आम्ही मराठा आरक्षण लावलं नसतं, आम्ही मराठा आरक्षणाचा वटहुकूम काढला नसता, आम्ही एवढे सिनियर काउन्सिल सुप्रीम कोर्टात नेमले नसते. त्याच्यामुळे उगाच विरोधाला विरोध म्हणून सरकार याच्या बाबत विरोधात आहे असं बोलणं चुकीचं ठरेल. आणि राहिला प्रश्न ओबीसीच्या बाबतीत आमचे मित्र प्रवीण दरेकर बोलत होते, अहो ओबीसींना धनगरांना आरक्षण 100 दिवसात देतो म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसनी त्यांना ऑरेंज ज्यूस त्यावेळी दिलेला त्यांचं उपोषण सोडण्यासाठी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत राहतात. ह्या गोष्टी आपल्या पक्षाकडून झालेल्या आहेत. सरकारची भूमिका अगदी सरळ आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची एकदम ठाम भूमिका आहे. आणि आरक्षण मराठ्यांना मिळण्यासाठी जे जे करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी सरकार म्हणून आम्ही पूर्णपणे करू. महाविकास आघाडी याबाबत पूर्णपणे गंभीर आहे. त्याच्यामुळे मराठा समाजाला माझं आव्हान आहे की विरोधकांच्या अशा वक्तव्यावर विश्वास न ठेवता त्यांनी थोडा संयम आणि धीर धरणं आवश्यक आहे. आरक्षणाची गोष्ट आहे, कोर्टातला मामला आहे. आज नाही तर उद्या या गोष्टी नक्कीच बरोबर होतील. आपण थोडा संयम मराठा समाजाने ठेवला तर फार बरं होईल असं माझं याबाबत मत आहे. बरं, तुम्ही आवाहन करता दिलीप पाटील यांना, मला विचारावं वाटतं दिलीप पाटील जी आणखी किती काळ वाट पाहण्याची तयारी आहे मराठा समाजाची? आश्वासन देतात डॉक्टर राजू आगमारे. वर्ष जवळजवळ होत आलेलं आहे आणि आतापर्यंत आपण जे म्हणला की ब्रीफिंग झालं, आपण जरा माहिती घ्या. आपण माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना माहिती घ्या की ब्रीफिंग कमिटी ही कधीही अस्तित्वात आली नाही. आणि कोर्टाच्या कामकाजाबद्दल मराठा समाजातले जे काही जाणकार आहेत, वकील आहेत किंवा मराठा समाजातले तज्ञ लोक आहेत, हे कायम त्या बाबतीत अलर्ट असतात. आम्ही कोर्टातले जे काय होतं ते त्याबद्दल डिस्कशन करतो. आणि आपण जे म्हणता की ब्रीफिंग झालं, मान्य मोठमोठे वकील दिले, करोडचे वकील दिले, काय उपयोग सांगा? आज आमचं जर स्टे उठत नाही, स्टे मग का बसला? तुमच्या कोटी रुपयाच्या वकिलांना काय करायचंय? कपिल सिब्बलजी असतील किंवा रोहतगी साहेब असतील किंवा तुमचे अभिषेक मनु संघवी असतील, ज्यांच्याकडून जर का स्टे बसला तर आम्हाला या मोठ्या वकिलांचा उपयोगच काय? आम्हाला जे काय हायकोर्टात जे होतं आतापर्यंत स्टे बसला नाही होता हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात. यापूर्वी गेल्या वर्षभराच्या आधी पूर्वी स्टे मिळवायचा प्रयत्न झालेला, त्यावेळी याच ज्या काही जे हायकोर्टातले वकील असतील किंवा सुप्रीम कोर्टातले आम्ही पूर्वी वकील दिलेले त्या वकिलांच्याकडून स्टे मिळालेला नव्हता.
दुसरी गोष्ट असं आहे की आपण जे ब्रीफिंगचं जे बोलला की ब्रीफिंग झालं आणि त्याबद्दल वकिलांचे काही ज्या त्यावेळीच्या मुवमेंट असतात त्याचा विचार करावा लागतो. अहो तुमच्या सगळ्या मुवमेंट फेल गेलेल्या आहेत. गेल्या वेळी तुम्हाला लक्षात आलं नाही की स्टे बचलाचं तुमचे जे काही होते जे काय ज्याला म्हणतात सामान्य प्रशासन आहे, सामान्य प्रशासनाला गेले 2 महिने झाले सचिव नाही आहे. याबद्दल काय उत्तर देणार आपण? गेल्या वेळी मी सांगतो मला वाटतं की एक सामान्य प्रशासनाचे जे सचिव होते काय तर दोन का काय नाव त्यांचं होतं दोन साहेब तर ते प्रत्येक वेळी रोज असे 2-2 पिशव्या भरून आणि त्यांचे 7-8 असिस्टंट घेऊन मान्य हायकोर्टात यायचे आणि त्या ठिकाणी वकिलांना लागणारे पेपर द्यायचे. आपल्याकडे सचिवच नाही दिल्लीला जायला. सचिव गायकवाड जे आता जे काही जे देशमुख साहेब आहेत आणि सॉरी निंबाळकर साहेब आहेत त्यांच्याकडे ऍडिशनल चार्ज दिलाय. म्हणजे सरकार जे आम्ही म्हणतोय की या बाबतीत गंभीर नाही आहे. याचं कारण तुम्ही सचिव देत नाही, तुम्ही खालच्या वकिलांना ब्रीफिंग करून देत नाही, तुमच्यात एकमेकात मेळ नाही आहे. अशोकराव चव्हाण साहेबांच्यात बरं नक्कीच दिलीपजी आपण सातत्यानं आरोप करताय ताळमेळ नाहीये किंवा मेळ नाहीये. डॉक्टर राजू वाघमारे मान्य आहे का? डॉक्टर राजू वाघमारे आवाज येतोय माझा? आवाज येतोय हा बोला. दिलीपजी जे म्हणतायत ते मला अजिबात मान्य नाही आहे. आता जर आम्ही जर तसे वकील ठेवले नसते तर मग सरकार गंभीर नाही, मोठमोठे वकील सरकार ठेवत नाही. आता मोठे वकील ठेवले तर ते म्हणतात मोठ्या वकिलांचा काही उपयोग नाही. म्हणजे आता काय करायचं काय असा प्रश्न पडतोय. आपण चारी बाजूनी बोलताय. अहो कोर्टातला मॅटर आहे, कोर्टात जर थोडा संयम ठरणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये सरकार गंभीर नाही असा आरोप करणं चुकीचं आहे आणि ब्रीफिंग झालेली आहे. आता प्रत्येक मराठा समाजाच्या या संपूर्णपणे लढ्यामध्ये माननीय अशोकराव चव्हाण यांनी भरपूर अग्रेसिव्ह भूमिका घेऊन सगळ्यांना एकत्र जोडून त्याप्रमाणे कसं काम करता येईल याकडे ते पूर्णपणे लक्ष देऊन आहेत आणि सरकार पण त्याच्यात गंभीर आहे. त्याच्यामुळे अशा आरोप करणं की बाबा अजिबातच आम्हाला काही वेळ नाही आहे तर ही गोष्ट चुकीची ठरेल. बरोबर आहे. प्रवीण दरेकरजी यांच्याकडे मला जायला आवडेल यावेळेला. प्रवीण दरेकरजी, एका बाजूला राज्य सरकार म्हणतंय की आम्ही तर आमची बाजू मांडण्यासाठी तयार आहोत, इच्छाशक्तीचा अभाव हा सरकारमध्ये नसल्याचं ठामपणे राजू वाघमारेजी यावेळेला सांगतात. मग प्रवीण दरेकरजी तरी देखील इतके मोठे वकील असताना देखील इतकी काळ आपल्याला का वाट पाहावी लागते? दुसरा महत्त्वाचा प्रश्न. डॉक्टर राजू वाघमारे हे आवाहन करतात मराठा समाजाला की थोडासा संयम आणखी बाळगा. मात्र संयमाचा बांध तुटण्याची वेळ राज्य सरकार येऊ देईल का, त्यांचे वकील येऊ देतील का? प्रवीण दरेकरजी. एक लक्षात ठेवा, केवळ मोठमोठाले वकील करून त्या ठिकाणी प्रश्न सुटत नसतो. त्या वकिलांना राज्य सरकारच्या माध्यमातून जो समन्वय आवश्यक असतो किंवा असणाऱ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम, ट्रॅक देण्याचं काम त्या ठिकाणी सरकारचा विधी विभाग, सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी करत असते. आता राजू वाघमारे त्या ठिकाणी बोलतायत की त्या ठिकाणी वकील नेमका काय बोईल, तिकडे वकिलाच्या मानसिकतेचा काय संबंध येतोय. एक वेळ आपला क्लिअर कट त्या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेला स्थगिती दिली त्याच वेळेला तुम्ही ती थांबवू शकला नाहीत. तिथपासून जे अपयश आपलं दिसतंय किंवा दिशाहीन झालेलं दिसतंय हे राज्यातील जनता बघते. आपण बघाल की मगाशी एका मोठ्या चॅनलने राज्यातील जनतेकडून त्या ठिकाणी कौल मागितला. त्या ठिकाणी 65-70% लोकांनी सांगितलं हे सरकार गंभीर नाही. बरं, आम्ही विरोधक बोलत नाही ना. तुम्ही मला त्या ठिकाणी सांगा, मुकुल रोहतगींचं स्टेटमेंट वेगळं 5 जणांच्या खंडपीठाकडे जाण्याचं असताना त्या ठिकाणी जर कपिल सिब्बल सांगत असेल की त्या काही ऍप्लिकेशन मधल्या मुद्द्यांवर आक्षेप आहे, याचा अर्थ सरकार, वकील असं आपण एकत्र बसलात की नाही. आणि जर उद्या तारीख असताना आदल्या रात्री अशोक चव्हाण साहेब या ठिकाणी सांगत असतील तर तुम्ही 10-15 दिवस अगोदर का नाही हा कॉल घेऊ शकलात? आणि त्याच्यामुळे एकीकडे सांगतात हेरिंगला जाणार नाही, दुसरीकडे हेरिंगला जातात पण 2 नंबरला त्या ठिकाणी कॉल केल्यानंतर उपस्थित राहत नाहीत, तांत्रिक अडचणी सांगतात. माझी एक विनंती राहणार आहे की आता आपण थोडं सिरियस व्हा. आज त्या ठिकाणी आपण संयम सांगत असताना ना आपल्या घरच्या मुलाच्या प्रवेशाचा प्रश्न जेव्हा रखडतो ना त्यावेळेस संयमाची गोष्ट बोलणं सोपी असते.
ज्या वेळेला घरातला बेकार तरुण त्या ठिकाणी परीक्षा पास झालाय, नियुक्ती मिळाली, पण मला अजून त्या ठिकाणी मला जॉईन करून घेतलं नाही, हे जेव्हा आपल्या भावाचं मुलाचं घडतं ना, तेव्हा संयमाची भाषा आपल्या तोंडातून येत नसते. आज प्राधान्याने प्रश्न सोडवा ना. आपण 4 आठवडे म्हणजे छोटा पिरियड नाही, पुन्हा 1 महिना तुम्ही शिक्षण प्रक्रियेचं काय करणार आहात तुम्ही? 1 महिना प्रत्येक क्षण आज त्या ठिकाणी या मुलांना घालवणं अवघड असताना राज्य सरकारने घ्या ना भूमिका धाडसानं. तुम्ही केंद्राचा कायदा पण कधी कधी त्या ठिकाणी उडवून लावता ना. प्रवीणजी नक्की, सांगितलं ना प्रवीणजी राज्याच्या नक्की. मुख्यमंत्र्यांनी. डॉक्टर राजू वाघमारेजी, प्रवीण दरेकरांचा मुद्दा यावेळेला योग्य वाटतो की ज्यांच्या परीक्षा रखडलेल्या त्यांच्या संयमाचा बांध तुटण्याची आपण वाट पाहत आहात का? डॉक्टर राजू वाघमारेजी, सातत्यानं मराठा समाज शांततेच्या मार्गाने यापूर्वी केलेले मोर्चे संपूर्ण देशानं पाहिलेले आहेत, राज्यानं देखील पाहिलेले आहेत, मात्र तरी देखील जर बाजू योग्य रीतीने मांडली जात नसेल, समन्वय त्यामध्ये नसेल आणि अशोकरावजी चव्हाणांसारखे एक नेते आदल्या दिवशी जसं तहान लागली की आपण विहीर खोदतो अशा युक्तीला साजेशी अशी जर पत्रकार परिषद घेत असतील आणि त्यावेळेला खंडपीठाचा म्हणजे 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर नव्हे तर 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आपल्याला जी आहे ती मागणी पूर्ण व्हावी आणि याची सुनावणी हवी अशी मागणी जर करत असतील तर सरकार आधी नेमकं करत काय होतं हाही प्रश्न उपस्थित होतो. कारण दुसऱ्या दिवशी सुनावणी आणि अगदी काही तासांपूर्वी अशा प्रकारची पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण काय डॉक्टर राजू वाघमारे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विशालजी, काही गोष्टी ज्या असतात ना त्या लास्ट मिनिटला वकिलांचे सल्ले येतात किंवा त्यांची मतं प्रदर्शित होतात आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. बर, त्याच्यामुळे याचा अर्थ की त्यांनी पत्रकार परिषद आता घेतली म्हणजे त्याच्या आधी ते पहिले 10-15 दिवस बंदी होती का वकिलांचे सल्ले घ्यायला किंवा बैठका घ्यायला? भूमिका घेणं हे संपूर्णपणे चुकीचं ठरतं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आता भाजप आणि विरोधकांचं काय चाललंय, फक्त असं ऑपरेशन करायचं की जणू काही सरकार याबाबत अजिबात गंभीर आहे. मला तुम्ही आता सांगितलं की लाखोचे मोर्चे निघत होते, आम्ही स्वतः त्या मोर्चामध्ये होतो. 1 लाख 1 मराठा लाख मराठा या सगळ्या मोर्चांमध्ये आम्ही होतो. त्यावेळी आम्ही विरोधात होतो. हे मोर्चे ज्यावेळी 50-52 झाले तरी त्यावेळी सत्तेमध्ये असलेले भाजप त्यावेळी काहीच करत नव्हतं. त्यावेळी आता किती उशिरा जाग आली, किती मोर्चे मराठा समाजाला काढावे लागले. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने कोर्टात टिकेल असं आरक्षण दिलं. राजू वाघमारे साहेब, कोर्टात हायकोर्टात टिकेल असं आरक्षण दिलं भाजपच्या सरकारने. पहिला मोर्चा निघाल्यानंतर मराठा समाजाचा की तुम्ही पुढचे मोर्चे काढू नका म्हणून आम्ही तुम्हाला मदत करतो का नाही बोलले? 50-50 मोर्चे, लाखो मराठ्यांना रस्त्यावर उतरून, मराठा भगिनींना रस्त्यावर उतरून मोर्चे काढावे लागले. डॉक्टर राजू वाघमारेजी, डॉक्टर राजू वाघमारेजी, प्रवीण दरेकरांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, कदाचित आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल त्यांचा. त्यांचं म्हणणं आहे टिकेल अशा प्रकारचं आरक्षण हे भाजपनंच दिलेलं आहे, मग टिकताना नेमका त्रास कुठला होतोय? डॉक्टर राजू वाघमारे, मला एक सांगा, जर टिकेल असं जर आरक्षण दिलंय तर मुंबई हायकोर्टाचा निकाल काय लागला, सुप्रीम कोर्टात काय जावं लागलं? टिकेल असं आरक्षण जर दिलंय तर मग या गोष्टी आम्हाला जर टिकेल असं आरक्षण मिळतंय तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही सरकारला द्यायचा, कारण सरकारच आरक्षण हा मुद्दा घेऊन तुम्हाला सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी बाजू मांडता आली नाही. सुप्रीम कोर्टात वकील उपस्थित राहिले नाही, कधी त्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स मिळाले नाहीत, कधी अनुपस्थित आहेत, कुठला समन्वय नाही, फक्त निष्काळजीपणा, हळसांडपणा या सरकारचा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहेत. राजू वाघमारे साहेब, सरकारने हे आरक्षण दिलं हे लक्षात घ्या. तुम्हाला एवढी बेफिकिरी सरकारची या ठिकाणी मराठा आरक्षणाची कधी पाहिली नाही. बेफिकिरीच होती. भाजप त्यावेळी झोपलं होतं. एवढे 1-1 लाखाचे मोर्चे, 56 मोर्चे काढावे लागले. 56 मोर्चांच्या वेळेला आपण माहिती घ्या, माझी आपल्याला आव्हान आहे, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस दिवस रात्र बैठका करत होते सगळ्या समन्वयकांबरोबर. तुमचा कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही, वकिलांशी नाही, संघटनांशी नाही आणि कुठल्या एकदम बेफिकिरीत. तुमच्या महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षात समन्वय नाही. मराठ्यांचे लाखो लोक रस्त्यावर आलेले त्यांना दिसत नव्हते. देवेंद्र फडणवीस तेव्हा झोपले होते का? हा प्रश्न का नाही विचारला तुम्ही त्यांना? त्यावेळी एवढे मोर्चे काढताना सभ्य भाषा वापरा. अशोक चव्हाण दिलीपजी आपल्याकडे येणार आहे, थांबा. तुमच्या आपल्या अवकाशाप्रमाणे बोला. राजू वाघमारे,
कशाला देवेंद्र फडणवीस झोपले होते, निजले होते. वाघमारे तुमची साहेब, आता काय झोपा लागतात का? देवेंद्र फडणवीस झोपत नाहीत जरा का? सभ्यतेने बोला ना जरा. आपण अहो, चॅनलवर अहो, बोलतोय ताई, राज्यातल्या ताई, जनतेसमोर. नक्कीच आपण भान ठेवूया आणि थोडंसं बोलत मुख्यमंत्री असताना आणि नरेंद्र मुद्द्यासंदर्भातली मोदी चर्चा यांची करूयात. भाषा आहे. दिलीप पाटीलजी मला एक सांगा, भाजपचं सरकार असू द्या किंवा आता महाविकास आघाडीचं सरकार असू द्या, दोन्ही सरकार असताना अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये, स्थगिती कायम आहे. 4 आठवडे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. दिलीप पाटीलजी, कारण कसं आहे, ऐका सांगतो, हे जे काय आता तुम्ही जे वाद किंवा हे त्याला राजकीय वळण द्यायचा प्रयत्न करायला लागलाय, वाद करू नका. पहिल्या प्रश्नाची उत्तर द्या. आमचा पहिला प्रश्न असा आहे की जेईडीला जे सामान्य प्रशासनाला सचिव का नाही, पहिली गोष्ट त्याचं सांगा. अशोक चव्हाण साहेब ही मिटिंगा का घेत नाहीत? समन्वयकांच्या मिटिंगा 3 घेतल्या. गेले महिनाभर आम्ही रोज सांगतो वेगवेगळ्या मार्गाने. अशोक चव्हाण साहेब गंभीर का नाहीत त्याचं उत्तर द्या. तुमच्या वकिलांच्या समन्वय का नाही त्याचं उत्तर द्या. आमचे जे काही 1 महिना पुढे गेलं, विद्यार्थ्यांचे प्रश्न लागले, नोकरीचे प्रश्न आकडले, त्याचं उत्तर द्या. आज मराठा समाज अडचणीत आहेत. लोक उद्या आत्महत्या करायला लागलेत. गेल्या 15 दिवसात मराठा समाज 150 लोकांच्या आत्महत्या झाल्या. त्याबद्दल त्याचं उत्तर द्या. कशाला तुम्ही कोण झोपलं कोण उठलं याचा विचार करताय? दिलीपजी, तुम्ही आपण ते उत्तर बोलायचं, घेऊया. तुम्हाला दिलीपजी, कुणाला उत्तर काय घेऊया. अधिकार नाही. डॉक्टर राजू राजकीय वाघमारेजी, लोकांनी बाकी बोलू मुद्देसूद नका. काही प्रश्न विचारलेले त्याची समाजाला उत्तरं आम्हाला सरकारकडून आम्हाला अपेक्षित तुम्ही आहेत. serious डॉक्टर राजू असाल वाघमारे, तर दिलीपजी थांबा, आपण उत्तर घेऊयात आधी. त्यानं राजू वाघमारे आपण उत्तर द्या. ज्या प्रवेशाचा प्रश्न प्रलंबित आहे, नोकऱ्यांचा विषय प्रलंबित आहे, या संदर्भात आपण काय भूमिका आज तुमच्या सरकारची आहे, काय करणार आहात? द्या डॉक्टर याचं राजू उत्तर वाघमारे. महाराष्ट्रातील जनतेला, मराठा समाजातील तरुण तरुणींना. डॉक्टर राजू वाघमारेजी, उत्तर एक मुद्देसूद आपण आपले आभार घेऊयात. बोला मानतो. प्रवीणजी, आपण उत्तर घेऊयात आधी. मराठा समाजातील तरुण तरुणींना मी आव्हान करतो महाविकास आघाडीतर्फे, सरकार पूर्णपणे गंभीर आहे आपल्या नोकरीच्या बाबतीत, आपल्या प्रवेशाच्या बाबतीत, आणि या संपूर्ण बाबतीत जे निर्णय घेतील ते प्रत्येक तरुण तरुणींना आवश्यक असणारे, त्यांचा फायदा होणारे, त्यांच्या भविष्याचा विचार करूनच महाविकास आघाडी निर्णय घेईल. कारण महाविकास आघाडीचं सरकार हे सामान्य माणसाच्या बाजूचं सरकार आहे, हे मराठा आरक्षणाच्या बाजूचं सरकार आहे आणि मराठा समाजाच्या बाजूचं सरकार आहे. त्याच्यामुळे समाजाचा फायदा होईल अशा पद्धतीचेच निर्णय महाविकास आघाडी घेईल. आपण थोडा संयम राखा, सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडतील. विरोधकांच्या चिथावणीला बळी पडू नये असं माझं संपूर्ण मराठा समाजाला आव्हान आहे. विरोधक चिथावणीखोर वक्तव्य करतायत असं आपण यावेळेला म्हणतात. मात्र डॉक्टर राजू वाघमारेजी, ज्या प्रकारे दिलीपजींनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, प्रवीणजींनी देखील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले, त्यांचं म्हणणं आहे की समन्वयाचा अभाव आहे. तर तो आहे किंवा नाही, वकील जे आहेत ते बाजू मांडण्यासाठी किंवा समन्वयक म्हणून ज्यावेळेला अशोकरावजी चव्हाण त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून बैठका घेतल्या जात आहेत किंवा नाही, हो किंवा नाही, इतकं साधं उत्तर अपेक्षित आहे. डॉक्टर काय मला तुमचा प्रश्न नाही कळला. डॉक्टर राजू वाघमारेजी, मगाशी जो मुद्दा प्रवीणजींनी आणि दिलीप पाटील यांनी उपस्थित केलेला होता की समन्वयाचा अभाव आहे आणि दुसरीकडे अशोकरावजी चव्हाण समन्वयक म्हणून त्या ठिकाणी ज्या प्रकारच्या बैठका घेणं अपेक्षित आहे त्या बैठका देखील साध्या होताना दिसून येत नाही. केवळ 3 बैठका घेण्यात आलेल्या होत्या आणि या बैठका अपुऱ्या असल्याचं दिलीप पाटील यांचं म्हणणं आहे. डॉक्टर राजू वाघमारे, बोला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशोक चव्हाण साहेब ज्या पद्धतीने काम करतायत ते अगदी व्यवस्थित काम करतायत. समन्वयाचा प्रभाव नाही असं जे म्हटलं जातं ते चुकीचं आहे. समन्वय पूर्णपणे सरकारमध्ये आहे. आरक्षणाचे जे मुद्दे आहेत आणि त्याचे जे नियम आहेत त्याच्यावर आरक्षण चालतं. प्रत्येक बैठकीत काही वेगळे नियम किंवा वेगळ्या गोष्टी तयार होत नाहीत. चांगले वकील आपण केलेले आहेत, देशातले नामांकित वकील आपण केलेले आहेत, त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे. बरं, समन्वयाचा अभाव नाही असं आपण एका बाजूला मान्य करूयात. डॉक्टर राजू वाघमारेजी, प्रवीण दरेकरांना काही प्रश्न उपस्थित करायचे. प्रवीण दरेकरजी, राजू वाघमारेजी म्हणतात की योग्य प्रकारचं समन्वय जे आहे ते देखील सुरू करण्यात आलेलं आहे आणि योग्य प्रकारचा समन्वय असताना नको ते आरोप राज्य सरकारवरती केले जात आहेत असं ते म्हणतात. प्रवीणजी, बोला, तुमची संधी आता. माझ्या प्रश्नाचं नेमकेपणाने उत्तर राजू वाघमारेने द्यावं. त्यांचं प्रबोधनात्मक भाषणाची आवश्यकता नाही, संयमाचं आवाहन करण्याची आवश्यकता नाही. जनरल वेग स्टेटमेंट करण्यापेक्षा
तुम्ही ऍडमिशनचा प्रश्न कसा निकाली लावणार आहात ते राज्यातील जनतेला सांगा. मराठा समाजातले तरुण विद्यार्थी वाट पाहत आहेत. नोकऱ्याच्या संदर्भात प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, एक्झामिनेशन परीक्षेची पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी निवड झालेली आहे, पण त्यांना अपॉइंटमेंट करून घेतली नाही. त्यांचा विषय कसा मार्गी लावणार, या दोन प्रश्नांची नेमकी उत्तरं द्या. कारण 4 आठवडे म्हणजे 1 महिना, 1 मिनिट पण आज त्या तरुणांचं विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी वाट बघण्यात जाऊ शकत नाही. चिंताग्रस्त ते स्वतः आहेत, त्यांचे आई वडील आहेत. अशा वेळेला जनरल गोलगोल भाषण करण्यापेक्षा या 2 विषयाची सोडवणूक कशी करणार आहात हे राजू वाघमारेने या ठिकाणी सांगावं. नक्कीच. आपण समन्वय बोलताय, अजिबात समन्वय नाही. समन्वय असता तर अगदी स्टे मिळाल्यापासून आजपर्यंत जे वेगवेगळ्या प्रकारची त्रेधा तिरपट अशोक चव्हाण साहेबांची उडते, मुख्यमंत्र्यांचा कुठे रोल दिसत नाही. वडेट्टीवार भुजबळ साहेब वेगळी स्टेटमेंट करतायत आणि केवळ यामुळं मराठा समाजाच्या नोकरीतल्या तरुणांचा आणि प्रवेशातल्या विद्यार्थ्यांचंच नुकसान नाही, की हा विषय प्रलंबित राहिल्यामुळे ओबीसीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रवेशाचा विषय आहे, ओबीसीच्या नोकऱ्याचा सुद्धा विषय आहे. आणि मराठा समाजातल्या संघटनांनी तरुणांनी सुद्धा मोठं मन दाखवलंय की आज त्यांचेही त्या ठिकाणी यामुळे प्रवेश अडलेत, त्यांचंही त्या ठिकाणी नोकरी अडलेत. त्यामुळे समाजामध्ये खूप सौहार्दाचं वातावरण आहे, हे बिघडणार नाही. या महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची संस्कृती मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल. प्रवीणजी, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडून आपण घेणार आहोतच. सुद्धा तुम्ही सचिनजी, मी आपल्याकडे येतो. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. नेमकेपणाने उत्तर द्या. नक्कीच नेमकेपणाने आपण त्यांच्याकडून उत्तर घेणार आहोत डॉक्टर राजू वाघमारेंकडून. सचिनजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मगाशी डॉक्टर राजू वाघमारे यांनी सरकारतर्फे एक आवाहन केलं, ते म्हणजे शांतता राखण्याचं आणि शांततेच्या मार्गाने आणखी थोडासा संयम हा मराठा बांधवांनी, विद्यार्थ्यांनी, मग नोकर भरतीच्या संदर्भात असेल आणि अनुषंगानं ज्या परीक्षा आणि नोकर भरती रखडलेल्या आहेत त्यामुळे इतर समाजाच्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होत आहे. तुम्हाला वाटतं की संयम राखण्या इतपत हा 4 आठवड्यांचा कालावधी हा पुरेसा आहे? वेळ जी आहे ती निघून चाललेली आहे, आणखी 1 महिना संयम राखण्या इतपत विद्यार्थ्यांमध्ये हा संयम टिकेल असं वाटतंय का? सचिन, आपण बोला. मुळातच मला सगळ्यांना सांगायचंय, मग ते विरोधी पक्षातले असू देत ना ते सत्ताधारी असू देत, मराठा समाजाला संयम शिकवण्याची आवश्यकता नाही. कारण मराठा समाज 40 वर्ष आले संयमाने ही भूमिका पार पाडतोय. दुसरी गोष्ट, लाखोंचे मोर्चे निघले ते सुद्धा संयमाने निघले आणि आता संयम जायची वेळ आलेली आहे, तरी सुद्धा संयम बाळगण्याचे जे आम्हाला सल्ला दिला जातोय त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण संयम बाळगण्यासारखं काम जर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं झालं तर आम्ही संयम बाळगू. पण आता तरी परिस्थिती अशी दिसते की मराठा समाजाच्या नावावर दोन्ही सत्ताधारी असू दे ना विरोधक असू दे हे राजकारण करतायत आणि मराठा समाजाला यांच्या राजकारणात पडायचं नाहीये. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे आणि सारथी सारखे असतील, अण्णासाहेब पाटील महामंडळासारखे विषय असतील, ह्याच्यामध्ये मराठा समाजाच्या हिताचं लक्ष देणं आम्हाला आवश्यक वाटतं. त्यांच्या राजकारणामध्ये आम्हाला पडायचं नाही. आता आमचा संयम सुटण्याची सरकारने वाट बघू नये. त्यांनी सर्वप्रथम पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी आणि 1 महिन्याची जी मुदत आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने चांगले वकील असतील, चांगले अभ्यासू लोक असतील समाजामधली, त्यांना घेऊन हा स्टे कसा उठेल याच्यासाठी मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा असं सचिनजी आपलं थोडक्यात म्हणे. डॉक्टर राजू वाघमारेजी, मराठा आरक्षणासंदर्भामध्ये असलेला तिढा हा आणखी वाढू नये, तो लवकरात लवकर सुटावा, यासाठी आता पुढच्या काळामध्ये काय करणार आहात? डॉक्टर राजू वाघमारे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या पुढच्या काळामध्ये ज्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यावर पूर्णपणे इलाज केला जाईल. त्याबाबत पूर्णपणे अगदी व्यवस्थितपणे आखणी केली जाईल. राहिला प्रश्न की राज्यातल्या ऍडमिशनचा नोकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने ज्याप्रमाणे एमपीएससीच्या परीक्षेच्या बाबतीत निर्णय घेतला, बाकीच्या गोष्टींवर विचार विनिमय चालू आहे. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये एवढं मी सांगू शकतो
की मराठा आरक्षणामुळे मराठा आरक्षणाच्या कसा आपल्या सोडवणार विचारा ना. विद्यार्थ्यांच्या माझा प्रवेशावर नेमकेपणाचा प्रश्न कोणताही परिणाम होणार त्यांचा नाही. प्रवेश त्या कसा देणार शैक्षणिक- आणि त्यांना नोकऱ्या त्यांच्या सामावून कसं घेणार वर्ष एवढं वाया सांगा. जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल आणि नोकऱ्यांच्या जनरल नको बाबतीत राजू. सरकार त्याच्या बाबतीत भूमिका मांडत नाही ना आता. राजू वाघमारेजी, ऐकून वेग घ्या. उत्तर आपल्या चर्चेमध्ये अहो, असलेल्या इतर बोलू पॅनलिस्टला द्या. नकोय. अहो, वेगच्या बोलू द्या ऐवजी ना. आपण थेटपणे जनरल प्रश्नाला बोल अनुसरून नको. मुद्देसूद उत्तर नेमकेपणाने अपेक्षित प्रश्न आहे, त्याचं आहे. डॉक्टर, नेमकेपणाने उत्तर द्या. अहो सरकारमध्ये याबाबत पूर्णपणे बोलणी सुरू आहेत. मराठा विद्यार्थ्यांचं एकही शैक्षणिक हो वर्ष बोलणी ते गेले ना, विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जायला आलं, ते 2 महिने गेले. अहो, सरकार तुमची बोलणी आणखी 1 महिनाभर पुढे जाऊन त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याची माती होते ना. शैक्षणिक वर्ष फुकट जाणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतोय. आता याच्यापेक्षा अजून आम्ही कुठचे देऊ? अहो असं बोलून कसं जाणार नाही ते सांगा ना. पुढच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे पुढचे प्रश्न अडले एकाही त्याचा काय? त्यांचे मराठा प्रवेश अडलेत का? विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्ष फुकट जाणार नाही. त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटेल. त्याबाबत योग्य तो निर्णय सरकार आणि मुख्यमंत्री जाहीर करतील. वाघमारे साहेब राजकीय तुम्ही भाषण नको. अहो तेच राजकीय कसं कृपया निर्णय करतोय राजकीय भाषण करू मी. नका. सुटेल योग्य तो निर्णय होईल. हे कसं होईल एवढं फक्त सांगा. तुम्ही कसं करणार? चॅनलवर आता निर्णय जाहीर 2014च्या मुलांचा अहो, अजून प्रश्न मुख्यमंत्री सोडवलेला नाही. करतील निर्णय जाहीर. तुम्ही की आता- कशा आतापर्यंत पद्धतीने नाही, नोकऱ्यांचे प्रश्न शैक्षणिक सोडवलेले वर्षाच्या नाही. बाबतीत निर्णय आता घेतला 11वीच्या जाईल. परीक्षात असं नाही सांगायचं. लगेच मराठा आरक्षणासंदर्भात तारीख पे तारीख होत असताना आपल्या सर्व पॅनलमध्ये चर्चेला असलेले जे सर्व मान्यवर आहेत, आधी तर त्यांचे धन्यवाद की अतिशय संयमी पद्धतीनं त्यांनी या संपूर्ण चर्चेमध्ये सहभाग घेतला. धन्यवाद सचिनजी, धन्यवाद प्रवीण दरेकरजी, धन्यवाद डॉक्टर राजू वाघमारेजी आणि धन्यवाद दिलीप पाटीलजी, आपण या चर्चेमध्ये सामील झालात. आरक्षणाचा असलेला तिढा सोडवण्यासाठी ही चर्चा आपण आयोजित केलेली होती. मात्र आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी जर आणखी अशा प्रकारे वेळ काढूपणा केला जाणार असेल तर मराठा बांधव त्याचबरोबर इतर समाजातील असलेले जे बांधव आहे त्यांच्या शैक्षणिक वर्षासंदर्भातला असेल किंवा मग नोकऱ्यांसंदर्भातला असेल, भरती प्रक्रियांसंदर्भातला असेल, हा तिढा वेळेमध्ये सोडवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.